हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी प्रतीक्षा आणि माझ्या मिनी व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी, मम्मी, पप्पा, मामा, मामी आणि आजी आम्ही सगळे मस्त शॉपिंगसाठी चाललो आहे म्हापशाला. घरी नाश्ता करायचं म्हटलं की सगळा उशीर होऊन जातो आणि मग निघायलाही वेळ होतो. म्हणून आम्ही म्हापशाच्या मार्केटमध्ये पोचलो आणि तिथे जाऊन एका हॉटेलमध्ये नाश्ता केला. सगळ्यात अगोदर पेटपूजा आणि त्यानंतर बाकीची कामं. आम्ही तिथे मस्त गरम गरम मिरची भजी, पातळ भाजी, मिक्स भाजी, पाव ह्यावर ताव मारला आणि त्याच्यानंतर मग आम्ही शॉपिंगसाठी निघालो. हे आहे म्हापसा मार्केट. खूप मोठं असं म्हापसाचं मार्केट आहे. काही भेटत नाही असं नाही, तर प्रत्येक गोष्टी इथे भेटून जातात आपल्याला. खूप मोठं असं हे मार्केट आहे आणि शुक्रवारचा इथे बाजार भरतो आणि म्हणूनच आम्ही स्पेशली शुक्रवारचेच आलो आहे. आणि रानमेव्यांची वगैरे दुकानं बघायला गेलात तर स्पेशली शुक्रवारचीच ती इथे लागतात. खूप मोठं असं हे मार्केट आहे. हर तऱ्हेचे व्हरायटी इथे भेटून जातात. मम्मीला आणि आजीला काही गाऊन घ्यायचे होते, त्याच्यामुळे आम्ही अगोदर गाऊनच्याच दुकानात गेलो. मार्केटच्या एंट्रीलाच हे दुकान आहे. इथे खूप व्हरायटीज असतात गाऊनच्या, त्याच्यामुळे गाऊन चॉईस करण्यात खूप वेळ जातो. इथे खूप साऱ्या व्हरायटीज पाहून खूप जास्त कन्फ्युजन होत होतं, हे घेऊ की ते घेऊ असं झालेलं. आणि लेडीजची शॉपिंग म्हटलं की बार्गेनिंग हे आलंच, त्यामुळे बार्गेनिंग करण्यात आणि गाऊन चॉईस करण्यात खूप वेळ गेला. इथे गाऊनचं शॉपिंग झालं आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे निघालो. उद्याच होळी आहे, त्याच्यामुळे सगळ्याच दुकानात रंगपंचमीचं सामान दिसतंय. आज शुक्रवार असल्यामुळे जरा जास्तच गर्दी आहे मार्केटमध्ये. हा पहा आमच्या कोकणचा रानमेवा. इथे सगळंच आहे. त्रिफळ, कोकम, आगळ, चिंच आणि बरंच काही इथे आहे. तर थोडं थोडं आम्ही ह्यातलं सगळंच घेतोय. ही तिरफळं माशाच्या आमटीत टाकली की खूप सुंदर होते माशाची आमटी, म्हणून आम्ही सगळ्यांनीच इथे तिरफळं देखील घेतलेली आहेत. ड्रेसची देखील दुकानं पहा इथे खूप मोठी आहेत आणि खूप सुंदर असे ड्रेसेस आहेत इथे. आम्ही इथे मस्त शॉपिंग करतोय आणि मामा बिचारा सगळ्यांच्या शॉपिंगच्या पिशव्या घेऊन फिरतोय. हा व्हिडिओ खूप मोठा होत होता, म्हणून मी ह्याचा पार्ट 2 देखील केलेला आहे, तर तो तुम्ही नक्की पहा.